आषाढी वारी विशेष मालिकेच्या दुसऱ्या भागात सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर हे गमभन चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे हे वारी विशेष भाग तुमचे बघायचे राहणार नाहीत. आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या माऊलींबद्दल. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिणारे संत ज्ञानेश्वर म्हणजे महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ. आपण सगळेच त्यांना माऊली असं म्हणतो. आता त्यांचं नाव संत ज्ञानेश्वर असं असताना फक्त त्यांनाच माऊली असं का म्हणतात बरं, असा प्रश्न अनेकांना पडेल. तर त्यामागचं कारण असं असू शकेल की संत ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाला त्यांना आणि त्यांच्या भावंडांना फार हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. समाजानं त्यांना वाळीत टाकलं, म्हणजे त्यांच्याशी कोणी बोलायचं नाही, कोणते व्यवहार करायचे नाहीत, त्यांना कोणतीही मदत करायची नाही असं ठरवलं होतं. तरीही ज्ञानेश्वरांनी आपल्या अगाध ज्ञानाच्या आधारावर अनेक महान ग्रंथांची रचना केली. त्यातलं ज्ञान सगळ्यांना उपयोगी पडेल अशा सोप्या भाषेत लिहिलं. जशी आपली आई आपल्यावर खूप प्रेम करते, आपली काळजी घेते, तसेच ज्ञानेश्वर महाराज जगातील सगळ्या लोकांवर आणि प्राणीमात्रांवर खूप प्रेम करायचे. ज्यांनी त्यांना त्रास दिला त्यांच्याही हिताचा विचार त्यांच्या मनात नेहमी असायचा. म्हणूनच लोक त्यांना प्रेमाने ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. माऊली म्हणजे आई. ज्ञानेश्वर बालपणात खूपच हुशार, स्वभावाने शांत आणि गुणी बाळ होते. आपेगाव इथं ते राहत होते. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असं त्यांचं पूर्ण नाव. त्यांना 2 भाऊ आणि 1 लहान बहीण होती. मोठ्या भावाचं नाव निवृत्तीनाथ, धाकट्या भावाचं नाव सोपानदेव आणि त्यांच्या गोड बहिणीचं नाव होतं मुक्ताबाई. ही 4ही भावंडं एकमेकांवर खूप प्रेम करायची. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर भाष्य करणाऱ्या ग्रंथाची रचना केली. तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका. माऊलींनी नेवासे इथं हा ग्रंथ सांगितला आणि तो त्यांचे शिष्य सच्चिदानंद बाबा यांनी लिहून घेतला. याखेरीज सांगदेव पासष्टी, अमृतानुभव आणि हरिपाठाची रचनासुद्धा त्यांनी केली. मुलांनो, ज्ञानेश्वरांचं आयुष्य अवघ्या 21 वर्षांचं होतं, पण तेवढ्या कमी काळातही त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या. यातलं एक उदाहरण म्हणजे एकदा काय झालं, काही लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांची परीक्षा घ्यायची ठरवलं. तिथे एक रेडा उभा होता. लोकांनी विचारलं, हा प्राणी आणि तुम्ही एकच आहात का? तर संत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, हो, आपल्या सगळ्यांमध्ये एकच देव आहे. मग लोकांनी खोडसाळपणे सांगितलं, असं असेल तर या रेड्याला पवित्र मंत्र म्हणायला सांगा बरं. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रेमाने त्या रेड्याच्या पाठीवर हात ठेवला आणि काय आश्चर्य, त्या रेड्याने चक्क माणसासारखे स्पष्ट आवाजात वेदमंत्र म्हणायला सुरुवात केली. हे पाहून सगळे लोक थक्क झाले. मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराजांनी देवाकडे स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, तर त्यांनी पसायदान लिहिलं, ज्यामध्ये त्यांनी देवाकडे मागितलं की जगातली सगळी वाईट माणसं चांगली होऊ देत, सगळ्यांचं दुःख दूर होऊ दे आणि सगळेजण आनंदाने एकत्र राहू देत. म्हणजेच आयुष्यभर ज्ञानेश्वरांना लोकांनी त्रास दिला तरी त्यांनी मात्र देवाकडे मागणं मागताना पूर्ण जगाच्या शांततेसाठी प्रार्थना केली. म्हणून या माऊलीवर प्रेम करणारे वारकरी ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता, कोणाच्याही आमंत्रणाची वाट न पाहता पालखीत सहभागी होण्यासाठी लांब लांबचा प्रवास करून सुद्धा येत असतात. या पृथ्वीवरचं आपलं कार्य आता संपलं आहे असं ठरवून वयाच्या 21व्या वर्षी आळंदी इथं संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली. तो दिवस होता कार्तिक वद्य त्रयोदशी. हा दिवस वारकरी संप्रदायात अतिशय पवित्र मानून आळंदीत दरवर्षी मोठा उत्सव साजरा केला जातो. मग आता मला सांगा, ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला काय शिकवलं? तर कधीच कोणाचा द्वेष करू नका, प्राणी पक्ष्यांवर आणि झाडांवर सुद्धा प्रेम करा आणि नेहमी सगळ्यांशी प्रेमाने वागा. मित्रांनो, खरं तर संत ज्ञानेश्वरांबद्दल काही सांगणं हे अवघ्या काही मिनिटांचं काम नाही, पण तुमच्यापर्यंत थोडक्यात का होईना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संतांविषयींची माहिती पोहोचवणं, यासाठी गमभन मराठी भाषा कार्यशाळेनं हा आषाढी वारी विशेष उपक्रम सुरू केला. ही विशेष मालिका आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि सगळ्यांना आपलं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.